नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश गतीचा परिणाम आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश गतीचा परिणाम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अक्षीय गतीचा परिमाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत या देशामध्ये आयोजित केली जाईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय अनुसूचित जातीत आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा नदीवर मुळशी धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नावाने आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नदिया मुराद यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपमान खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरीशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य समिती, ऑप्शन क्रमांक 2 संघ अधिकार
अधिकार समिती, ऑप्शन क्रमांक 3 संघर्षाच्या घटना समिती, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती आपला राजीनामा हा उपराष्ट्रपतीपाशी देतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजेच शेफ दिवस साजरा करतात? खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजे शेफ दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश डॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. डॅश डॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज यांनी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या कलमाअंतर्गत माणसाचा व्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे? कोणत्या कलमांतर्गत माणसांचा व्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केले? शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1918 मध्ये बंद केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मगरचे 4 कप्प्याचे हृदय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 बेडूक हा
डॅश डॅश या वर्गातील प्राणी आहे. बेडूक हा डॅश वर्गातील प्राणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अभयचर वर्गातील प्राणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वटवाघूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ए ह्यूम यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ययाती या कादंबरीचे लेखक हे वि.स. खांडेकर हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा गोपाळ गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोलपिटा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. गोलपिटा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 गोलपिटा या कादंबरीचे लेखक नामदेव ढसाळ आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोसला या कादंबरीचे लेखक कोण? कोसला या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 गुलाम नबी आझाद यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 जम्मू केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 लडाख केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 गोवा केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली केंद्रशासित प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा केंद्रशासित प्रदेश नाही ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. महाराष्ट्र संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 एकूण जिल्हे 36. ऑप्शन क्रमांक 2 महानगरपालिका 28. ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद 35. ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषद सदस्य 78. तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद 35 हे अचूक जोडी होईल. प्रश्न क्रमांक 5 स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री हे मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश.
आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नीळ क्रांती मत्स्य उत्पादन, ऑप्शन क्रमांक 2 पीतक्रांती तेलबिया उत्पादन, ऑप्शन क्रमांक 3 लाल क्रांती पेट्रोलियम, तर ऑप्शन क्रमांक 4 हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन, तर ऑप्शन क्रमांक 3 लाल क्रांती पेट्रोलियम ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 8 भारतातील सर्वात खोल बंदर कोणते. भारतातील सर्वात खोल बंदर कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतातील सर्वात खोल बंदर विशाखापट्टणम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतातील सर्वात मोठे बंदर हे मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही. खालीलपैकी कोणती गुप्तचर संस्था ही भारताची नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 CIA ही गुप्तचर संस्था ही भारताची नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे. चिपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरिस्टर नाथ पो असे चिपी विमानतळाला नाव देण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण. भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 श्योपूर या जिल्ह्यामध्ये कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे. राष्ट्रनेता से राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कधी साजरा होत आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स हे बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत. भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 अनिल चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे. T20 वर्ल्ड कप 2022 कुठे होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 T20 वर्ल्ड कप 2022 ही ऑस्ट्रेलिया या देशामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे. शंघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 चीन या देशामध्ये शंघाय सहकार्य संघटना चे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले. तर ऑप्शन क्रमांक 3 मीराबाई चानू यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे. नामिबियातून भारतात किती चित्ते आणण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नामिबियातून भारतामध्ये 8 चित्ते आणण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कोठे आयोजित केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 कोठे आयोजित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात,
मध्ये आयोजित केले आहे? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विन वैष्णव हे भारताचे रेल्वे मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, अयोध्येच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? अयोध्याच्या चौकाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अयोध्याच्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आलं आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहे? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती यांना आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 50 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 315 कलमान्वये करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्याचे राज्यपाल नेमणूक करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 2 अरुण लखानी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 1869 मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी म्हटले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता अशी उपाधी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा मंत्र दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती या ठिकाणाहून महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 मध्ये. गांधीजींनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? आराम हराम है हा नारा खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आराम हराम है हा नारा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे?
मॅन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री यांचे टोपणनाव मॅन ऑफ पीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? मराठीत एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. खालीलपैकी पोर्तुगीज शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 बिजागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. डॅश हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला. तर ऑप्शन क्रमांक 2 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा केला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी 2016 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजनेची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सध्या भारतामध्ये 18 रेल्वे विभाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅल्शियम चा सेंद्रिय पदार्थामध्ये समावेश होणार नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पेशीत रासायनिक अभिक्रिया घडवून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी डॅश डॅश हे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पेशीद्रव्य हे माध्यम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 73 घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रॉजर फेडरर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉजर फेडरर हे लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.